नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 800 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी किती खर्च येणार आहे, मटेरियलसाठी किती खर्च येणार आहे, लेबरसाठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला 800 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 800 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे? सिमेंट 80 ते 90 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। सिमेंटचा खरेदीचा आपण रेट एका सिमेंट बॅगचा सरासरी 400 रुपये धरलेला आहे। 90 बॅगचे झाले 36,000 रुपये, म्हणजे आपल्याला सिमेंट खरेदी करण्यासाठी 36,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर स्टील किती लागणार आहे? स्टील 800 ते 900 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। तुमचा 800 स्क्वेअर फूटचा स्लॅबचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे, पण नॉर्मली 800 ते 900 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। आपण 800 किलो पकडूया, 75 रुपये आपण स्टीलचा खरेदीचा रेट धरलेला आहे। आता तुम्ही स्टील कोणत्या कंपनीचं खरेदी करणार आहेत त्यावरती मित्रांनो स्टीलचा रेट अवलंबून आहे, पण आपण एक 75 रुपये स्टीलचा रेट धरलेला आहे। 800 किलोचे झाले 60,000 रुपये, म्हणजे आपल्याला स्टील खरेदी करण्यासाठी 8,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला क्रशसँड किती लागणार आहे? क्रशसँड साधारणतः 3 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रशसँडचा आपण खरेदीचा ब्रासचा रेट 6,500 रुपये धरलेला आहे। 3 ब्रासचे झाले 19,500 रुपये। त्यानंतर खडी किती लागणार आहे? खडी आपल्याला 3 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा आपण खरेदीचा ब्रासचा रेट 5,500 रुपये धरलेला आहे। 3 ब्रासचे झाले 16,500 रुपये। मित्रांनो, खडी आणि क्रशसँड आपण राऊंड फिगर मध्ये 3-3 ब्रास धरलेले आहे। तुम्हाला वाटेल 3-3 ब्रास लागत नाही। मित्रांनो, खडी आणि क्रशसँड एक्स्ट्रा जरी राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी त्याचा वापर करू शकता। त्यामुळे आपण खडी आणि क्रशसँड राऊंड फिगर मध्ये 3-3 ब्रास धरलेला आहे। समजलं मित्रांनो? त्यानंतर आपल्याला बाइंडिंग तार किती लागणार आहे? बाइंडिंग तार 8 किलोच्या आसपास लागणार, त्याचे 800 रुपये। त्यानंतर आपल्याला कव्हर ब्लॉक एक 500 रुपयाचे लागणार आहे। त्यानंतर वॉटरप्रूफिंग जे केमिकल आहे ते 1200 रुपयाचे लागणार आहे। त्यानंतर स्लॅब मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्यासाठी 5,000 रुपये खर्च येऊ शकतो। सेंट्रिंग लेबर खर्च टोटल 800 स्क्वेअर फूटचा आपला स्लॅब आहे। सेंट्रिंगचा आपण लेबर रेट पर स्क्वेअर फूटचा स्लॅबचा 70 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। आपला टोटली 800 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे, त्याचे झाले 56,000 रुपये, म्हणजे सेंट्रिंग लेबर खर्च आहे। टोटल सेंट्रिंग लेबर खर्च म्हणजे स्लॅबचं कटिंग असेल, स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅब बांधायचा असेल तर हा रेट आपण 70 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। मित्रांनो, हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो, ग्रामीण भागासाठी वेगळा असू शकतो, शहरी भागासाठी वेगळा असू शकतो। आपण उदाहरणासाठी 70 रुपये पर स्क्वेअर फूट सेंट्रिंगचा लेबर रेट धरलेला आहे, त्याचे झाले 56,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो, स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत, म्हणजे मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर असतात ते एक गँग असतात, त्यांचा एक ठेकेदार असतात मित्रांनो, त्यांचा सिमेंट बॅग वरती रेट असतो। आपण हा रेट 150 रुपये धरलेला आहे पर बॅगचा। आपलं टोटल 90 बॅगचं काम आहे, त्याचे झाले 13,500 रुपये, म्हणजे जे स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचा खर्च किती येऊ शकतो? लेबर खर्च 13,500 रुपये येऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली, सिमेंट असेल, स्टील असेल, क्रशसँड असेल, खडी असेल, बाइंडिंग तार असेल, कव्हर ब्लॉक असेल, वॉटरप्रूफिंग असेल, स्लॅबमध्ये इलेक्ट्रिकल काम असेल, सेंट्रिंग लेबर खर्च असेल, स्लॅब टाकणारे जे लेबर खर्च आहे, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो आपल्याला एक अंदाज लागणार आहे 800 स्क्वेअर फूटचा जर स्लॅब असेल तो टोटल खर्च किती येऊ शकतो। म्हणजे मित्रांनो, 800 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च 2 लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो। समजलं मित्रांनो? 2 लाख रुपयाच्या आसपास मटेरियल खर्च व लेबर खर्च येऊ शकतो। सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे। धन्यवाद।